नमस्कार शेतकरी मित्रांनो, फार्मटेक राहुलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कमी पावसाच्या परिस्थितीत सोयाबीन लागवडीसाठी काही महत्त्वाच्या टिप्स पाहिल्या होत्या आणि आता पेरणीचा हंगाम अगदी जवळ आला आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सोयाबीन लागवडीपूर्वी कोणकोणती तयारी करावी, योग्य वाणांची निवड कशी करावी, बियाण्याची उगवण क्षमता तपासणी आणि बीज प्रक्रिया कशी करायची आणि कमी पाण्यातही चांगलं उत्पादन मिळवण्यासाठी जमिनीची तयारी कशी असावी. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजची माहिती तुमच्या उत्पादनात नक्कीच फरक पाडू शकते. योग्य सोयाबीन वाणांची निवड. सर्वात आधी येते ती म्हणजे योग्य वाणांची निवड. तज्ज्ञांच्या मते कमी पावसाच्या परिस्थितीत लवकर किंवा मध्यम कालावधीत तयार होणारे वाण निवडणं अधिक फायदेशीर ठरतं, कारण अशी वाण कमी ओलाव्यातही तुलनेने चांगली वाढ करतात आणि उत्पादन टिकवून ठेवतात. याआधी आपण आपल्या चॅनलवर टॉप सोयाबीन व्हरायटीबद्दल सविस्तर व्हिडिओ बनवला आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. त्यामध्ये विविध वाणांची माहिती, उत्पादन क्षमता आणि कालावधी सविस्तर सांगितलेला आहे. बियाण्याची उगवण क्षमता तपासणी. फक्त वाण निवडून चालत नाही, पेरणीपूर्वी बियाण्याची उगवण क्षमता तपासणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, कारण अनेक वेळा उगवण कमी झाल्यामुळे दुबार पेरणी करावी लागते आणि खर्च वाढतो. पण ही चाचणी करण्यासाठी कोणत्याही प्रयोगशाळेत जाण्याची गरज नाही. ही चाचणी तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने करू शकता. उगवण चाचणीची पद्धत. 100 बियाणे घ्या. ओल्या कापडावर किंवा पेपरवर 10 बाय 10 पद्धतीने मांडून ठेवा. वरून दुसरं ओलं कापड झाकून गुंडाळी करा. सावलीत ठेवून हलकं पाणी मारत राहा. यानंतर 5 ते 7 दिवसांनी किती बियाण्यांना चांगले अंकुर फुटले ते मोजा. जर 70 ते 80% जास्त बियाणे उगवले तर ते बियाणे लागवडीसाठी योग्य समजलं जातं. बीज प्रक्रिया का आवश्यक? आता येतो अत्यंत महत्त्वाचा टप्पा, बीज प्रक्रिया. पेरणीपूर्वी बियाण्यांवर बुरशीनाशक, कीटकनाशक आणि जीवाणू खतांची प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं आहे. बुरशीनाशक प्रक्रिया. प्रति 10 किलो बियाण्यासाठी थायरम 37.5% अधिक कार्बेंडाझिम 37.5% हे संयुक्त बुरशीनाशक 30 ग्रॅम वापरावं. यामुळे सुरुवातीच्या बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण मिळतं. कीटकनाशक प्रक्रिया. खोडमाशी आणि रसशोषक किडींपासून बचावासाठी थायोमेथॉक्झाम 30% FS 100 मिली प्रति 10 किलो बियाणे वापरावं. जैविक बीज प्रक्रिया. यानंतर 250 ग्रॅम रायझोबियम, 250 ग्रॅम PSB बियाण्याला चोळावं. यामुळे पिकाला नत्र आणि स्फुरद अधिक प्रमाणात उपलब्ध होतं आणि खतांचा खर्चही कमी होतो. जमिनीची तयारी कशी असावी? आता शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे जमिनीची तयारी. कमी पावसाच्या परिस्थितीत शेताची मशागत योग्य पद्धतीनं करणं खूप आवश्यक आहे. BBF पद्धत म्हणजे काय? BBF म्हणजेच रुंद वरंबा सरी पद्धत. ही पद्धत कमी पावसाच्या भागात अधिक फायदेशीर ठरते. यामुळे जास्त पाऊस झाला तर पाण्याचा निचरा होतो, कमी पाऊस झाला तर जमिनीत ओलावा टिकून राहतो. त्यामुळे सोयाबीन पिकाची वाढ चांगली होते. शेणखत आणि ट्रायकोडर्मा वापर. हेक्टरी 10 टन चांगलं कुजलेलं शेणखत मिसळा. तसेच हेक्टरी 5 किलो ट्रायकोडर्मा वापरा. यामुळे जमिनीतील बुरशीजन्य रोग कमी होण्यास मदत होते आणि मुळांची वाढ चांगली होते. मित्रांनो, यंदा कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन आपल्याला लागवडीपूर्वीच योग्य नियोजन करणं खूप गरजेचं आहे. योग्य वाण निवड, उगवण चाचणी, बीज प्रक्रिया आणि योग्य मशागत केल्यास कमी पाण्यातही सोयाबीनचं चांगलं उत्पादन मिळवणं शक्य होऊ शकतं. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक नवीन माहितीसाठी आपल्या फार्मटेक राहुल चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.